नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आपण अर्थशास्त्राचं स्पष्टीकरण पाहू. अर्थशास्त्राचे प्रश्न बमच सोपे होते, म्हणजे खूप जास्त सोपे होते. पोट्ट्यांनी बम मजा केली असणार म्हणजे, किंवा खूप जास्त मजा केलेली असणार म्हणजे सोडवत असताना त्यांना एकदम, कारण ह्या मोस्ट ऑफ द प्रश्नांना होलिस्टिक ॲप्रोच ॲटिट्यूड त्या ठिकाणी लागू होतो. सो कथन केल्यापेक्षा आपण डिस्कस करायला सुरुवात करू. पहिला प्रश्न, अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान, ज्याला आपण अमृत म्हणतो, विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी विचारलं आहे बरोबर नाही विधान. एक मिनिट बरोबर नाही विधान पाहायचं आपल्याला. अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे. आता हे प्रश्न जे असतात हे होलिस्टिक असतात. सो भारत सरकारचे प्रमुखच आहे, फ्लॅगशिप प्रोग्राम आहे तो, आणि बरोबर आहे ते विधान. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय ऑब्वियस आहे. शहरी परिवर्तन करायचं आहे म्हटल्यानंतर शहरी व्यवहार मंत्रालय त्यामध्ये इन्व्हॉल्व असलंच पाहिजे, एकदम बरोबर आहे. ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवते, एकदम बरोबर आहे. ॲक्च्युली मेनली म्हणजे सगळेच आव्हानं, म्हणजे पाण्याचं सुद्धा. ॲक्च्युली जेव्हा आधी काँग्रेस सरकार होतं तेव्हा जेन्युरम नावाची योजना होती, जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिनोव्हेशन मिशन म्हणतात त्याला, जेन्युरम असं म्हणतात. तुम्ही पुण्यामध्ये वगैरे पाहिलं असेल, पहा ज्या बसेस जातात त्याच्या मागं जेन्युरम लिहिलेलं असते. सो त्याचंच एक ॲडव्हान्स रूप, म्हणजे ते जवाहरलाल नेहरूंच्या नावाने होतं म्हणून हे अटल बिहारी वाजपेयीच्या नावाने मोदी सरकारने 2015 25 जूनला सुरू केलेली योजना आहे. म्हणजे हे जे म्हणणं आहे त्यांचं ते एकदम बरोबर आहे. आणि ती सुरुवातीला 500 शहरांसाठी लागू केली होती. सो शहरातलं मग ते वसाहत असू द्या, म्हणजे शहरामध्ये झोपडपट्टी त्याचं निर्मूलन असू द्या, पाण्याच्या पिण्याची व्यवस्था करणे, पथदिव्यांची सोय करणे, सगळंच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसाठी, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनसाठी ज्या PMT असतात पहा, किंवा AMT आहे, अमरावती म्युनिसिपल ट्रान्सपोर्टेशन. सो ह्या सगळ्या फॅसिलिटीज त्या ठिकाणी शहरातल्या लोकांना देण्यासाठी हे अभियान आलं होतं. सो यामधले चारही विधान ॲक्च्युली बरोबर आहे. सो त्यामुळं हा प्रश्न मला असं वाटतं बरं का, तुमचं मत माईट बी वेगळं असू शकते किंवा कदाचित तुम्ही बरोबर असू शकता. मला असं वाटतं वैयक्तिकदृष्ट्या की हा प्रश्न कदाचित कॅन्सल होऊ शकतो म्हणजे याच्यामध्ये, कारण याच्यामधले चारही विधानं त्या ठिकाणी बरोबर आहे. काही मुलांचं म्हणणं आहे ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवते. त्यांनी जर असं म्हटलं असतं फक्त पाण्याचे आव्हान सोडवते, कारण इंग्लिशमध्ये जरी वाचलं, इट ॲड्रेसेस द चॅलेंजेस ऑफ वॉटर सप्लाय इन सिटीज अक्रॉस द कंट्री, आणि इंग्लिशमध्ये पण बरोबर आहे. आणि त्यांनी जर म्हटलं असतं, फक्त जर म्हटलं असतं, शब्द टाकला असतं, तर मग चुकीचं राहिलं असतं ते विधान. सो त्यामुळं मला असं वाटतं याच्यातले सगळेच विधानं बरोबर असल्यामुळे सो हा प्रश्न कदाचित कॅन्सल होऊ शकतो. पुढे जाऊया. जेव्हा एखाद्या कुटुंबाची वंचितता गुणांक रिकामी जागा टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो, त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगाने बहुमित दारिद्र्य मानल्या जाते. आता हे जे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी आहे म्हणजे, किंवा जे ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, सो त्याच्यामध्ये काही आकडे आहेत. म्हणजे ते तुम्ही मानलं पाहिजे की ज्यांचं प्रमाण किंवा ज्यांचं हे जे आहे त्यांची जी मार्किंग आहे हे जर 20च्या खाली आलं, सो 20च्या खाली असणं हे खूप चांगलं आहे. मात्र ज्यांची मार्किंग 20 ते 33.3च्या दरम्यान असतात, सो ते असुरक्षित मानल्या जातात. सो त्याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये त्याला वल्नरेबल असं म्हटलं जाते. सो म्हणजे एखाद्या याची जर आपण मोजण्याचा प्रयत्न केला, आपण त्याला काय म्हणतो, हंगर इंडेक्स वगैरे जर मोजण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये मार्किंग तुमची 20 ते 33.3च्या दरम्यान आलं, सो त्याला त्या ठिकाणी असुरक्षित, वल्नरेबल, डिप्राइव्ड असं त्या ठिकाणी म्हटलं जाते. सो ज्यांची मार्किंग 33.3 ते 50% दरम्यान असेल तर त्याला मल्टी डायमेन्शनली पुअर असं म्हटलं जाते. येतं लक्षात. आणि ज्यांची मार्किंग 50च्या वर आली, सो त्याला सिव्हिअरली मल्टी डायमेन्शनली पुअर म्हणतात. म्हणजे सिव्हिअरली हा शब्द लागतो, म्हणजे त्याच्यात तीव्र. मग आता ह्यांनी काय म्हटलेलं आहे, एका कुटुंबाची वंचितता, डेप्रिवेशन हे जे आहे, सो त्याचा जो स्कोअर आहे हा रिकामी जागे टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो, त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगांनी बहुमित दारिद्र्य मानल्या जाते. इंग्लिशमध्ये सरळ पाहू, कॉल्ड मल्टी डायमेन्शनली पुअर. त्यांनी सिव्हिअरली मल्टी डायमेन्शनली पुअर म्हटलेलं नाही आहे, फक्त मल्टी डायमेन्शनली पुअर म्हटलेलं आहे. तर मग याच्यामध्ये 33.3% किंवा त्यापेक्षा जास्त. सो हे 33.3% याचं उत्तर असायला पाहिजे. सो हे त्याचं उत्तर असणार. पुढे जाऊया. एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. म्हणजे एखादा देश गरीब आहे बाबा आणि तो गरीबच असतो, हे म्हणणं कोणाचं होतं. सो ज्यानं बिग पुश थेरी म्हणजे मांडलेली आहे की एखाद्या देशाला जर तुम्हाला दारिद्र्याच्या बाहेर आणायचं आहे किंवा त्याची डेव्हलपमेंट करायची आहे, तर खूप मोठी तुम्हाला त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागणार. सो हे जे म्हणणं होतं हे रॅग्नर नर्सेचं म्हणणं होतं. येतं लक्षात. सो रॅग्नर नर्सेवरच याच्यात जवळपास 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. रॅग्नर नर्से आयोगाला फार जास्त आवडलेला दिसतो, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे रॅग्नर नर्से आहे.
आहे ज्यांनी बिग पुश थेरी मांडलेली आहे त्याचं ते म्हणणं होतं की एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. म्हणजे मुळातच त्याचा कॅपिटल बेस येतं लक्षात. जसं भारताचा कॅपिटल बेस खूप होता, म्हणजे भारताकडे प्रचंड संसाधनं होते, प्रचंड संपत्ती होती, ज्याला वेल्थ म्हणतो, ज्याला कॅपिटल बेस म्हणता येईल, वेल्थ म्हणता येईल. सो भारत हा मुळात श्रीमंत होता, पण ब्रिटिशांनी त्याला काय केलं, सोनं नेऊन वेल्थ बेस भारताचा फार वीक बनवून टाकला. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारत खूप गरीब होता कारण तो गरीबच आहे, कारण भारताचा वेल्थ बेस त्या ठिकाणी कमी आहे. सो हे जे कथन होतं हे कोणाचं राहिलेलं आहे, रॅग्नर नर्सेचं राहिलेलं आहे. पुढे जाऊया आपण. संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार मध्ये संतुलनाची गरज असते. ॲक्च्युली हा जो थेरी आहे म्हणजे याच्यामध्ये बॅलन्स ग्रोथ थेरी याला म्हटल्या जाते. सो ही जी बॅलन्स ग्रोथ थेरी तुम्हाला दिसते ही मुळातच रॅग्नर नर्सेनीच मांडलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं होतं की बॅलन्स ग्रोथ थेरीमध्ये ह्या दोन गोष्टी बॅलन्स असल्या पाहिजे, ॲग्रिकल्चरल सेक्टर आणि इंडस्ट्रियल सेक्टर, कारण त्याच्यात म्युच्युअलिझम आहे. म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टरची जर ग्रोथ झाली सो त्यामुळे ॲग्रिकल्चरल सेक्टरची ग्रोथ होते, आणि ॲग्रिकल्चरल सेक्टरची ग्रोथ झाली तर त्या ठिकाणी इंडस्ट्रियल सेक्टरची ग्रोथ होते. हे एकमेकाला बॅलन्स करतात. कसं, कारण ॲग्रिकल्चरल सेक्टरमधले रॉ मटेरियल हे इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये युटिलाइज होतात. इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये डिमांड आहे म्हणून ॲग्रिकल्चरल सेक्टरचं त्या ठिकाणी ग्रोथ होतं, म्हणून ह्याच्यामध्ये म्युच्युअलिझम आहे. सो म्हणून कृषी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र ही थेरी आहे बरं का, रॅग्नर नर्सेनी मांडलेली ही थेरी आहे, त्याला बॅलन्स ग्रोथ थेरी म्हणतात. सो त्यामुळं फक्त क हे या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. शुपिटर यांच्या मते, ही पण थेरी आहे, शुपिटर यांच्या मते विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडित व उत्स्फूर्त बदल. आता इंग्लिशमध्ये वाचू आपण. डेव्हलपमेंट इज द डिसकंटिन्युअस अँड स्पॉन्टेनियस चेंज इन द स्टेशनरी स्टेट. एकदम बरोबर आहे, म्हणजे हे विधान एकदम विकासाच्या बाबतीत एकदम बरोबर आहे. तर वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल जो हळूवार बचत व लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होतो. हे देखील बरोबर आहे. म्हणजे नेटवर जर पाहिलं तर तुम्हाला ते ॲज इट इज दोन्ही स्टेटमेंट त्या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणून अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहे. पुढे जाऊया. रंगराजन समितीने 2014 वर्षामध्ये 2011-12साठी जे दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च रिकामी जागा शहरी भागासाठी आणि रिकामी जागा ग्रामीण भागासाठी निश्चित केली आहे. तर लक्षात ठेवा, शहरी भागासाठी त्यांनी 47 रुपये सांगितला होता आणि ग्रामीण भागासाठी 32 रुपये सांगितला होता. 47 आणि 32 हे त्याचं उत्तर असलं पाहिजे. ग्रामीण भागात कमी असते, शहरी भागात जास्त असते. 2014 वित्तीय समावेशनासाठी कोणती योजना सुरू केलेली होती? सो 15 ऑगस्टला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्या 15 ऑगस्ट जेव्हा सेलिब्रेट केला, मेमध्ये सत्तेत आले 2014ला नरेंद्र मोदी, आणि 15 ऑगस्टला लगेच ती जाहीर केली योजना, आणि 28 ऑगस्टला तर ती लॉन्च पण करून टाकली. ती होती प्रधानमंत्री जनधन योजना, ज्यामध्ये जवळपास 12.5 ते 13 कोटी त्या ठिकाणी बँक अकाउंट उघडायचे होते. बँक अकाउंट उघडल्यामुळं सो शेतकऱ्यांचं वित्तीय समावेशन होईल असं त्या ठिकाणी अपेक्षित होतं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रधानमंत्री जनधन योजना. हा प्रश्न खूपदा विचारलेला आहे दरवर्षी. हे सगळे प्रश्न रेग्युलर येणारे आहेत, हे चुकलेच नाही पाहिजे तुमच्या एक्झामच्या दृष्टीनं. पुढे जाऊया आपण. जेंडर बजेट म्हणजे कशाला म्हणतात? सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतूद असणे ह्याला जेंडर बजेट म्हटल्या जाते. 2001-2 जेंडर बजेट पहिल्यांदा मांडलं गेलेलं होतं पहा, ज्यामध्ये स्त्रियांसाठी काय, खूप लोकांना असं वाटते जेंडर बजेट म्हणजे जरा वेगळं बजेट असेल स्त्रियांसाठी. असं नाही आहे. जे बजेट आहे त्याचमध्ये स्त्रियांसाठी वेगळी प्रोव्हिजन करणे म्हणजे जेंडर बजेट. हा प्रश्न राज्यसेवेने पण विचारलेला आहे, UPSCने पण विचारलेला आहे. रेग्युलर प्रश्न आहे, नेहमी येतो पेपरमध्ये. पुढे जाऊया. खालीलपैकी, आता इथून पुढे प्रश्न सुरू होतात तुमचे होलिस्टिक अप्रोचवाले. खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भूसुधारणांचे भाग होते? लँड रिफॉर्म्समध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? नंबर 1 मध्यस्थांचे निर्मूलन 100% आहे. सो जे इंटरमिडिएटरीज असतात लँड रिफॉर्म्समध्ये, जे मार्केट टू ॲग्रिकल्चर ह्याच्यामध्ये दलाल म्हणून काम करतात, त्यांचं उच्चाटन करायचं आहे, बरोबर आहे. कुळ पद्धतीमध्ये सुधारणा करायची आहे. आधी काय असायची? कुळ पद्धती असायची, म्हणजे एक मोठा जमीनदार असायचा आणि त्याची जमीन कसणारे शेतकरी असायचे, त्याला कुळ म्हटलं जायचं. ते त्याचे मालक नव्हते, मालक असणार जमीनदार आणि शेती कसणारे कुळ असायचे. सो मग काय केलेलं आहे नेहरूंनी? लँड सेलिंग ॲक्ट आणला, म्हणजे भूधारणेवर कमाल मर्यादा आणली. त्याच्यावर जर तुमची जमीन असेल तर ती सरळ सरळ कोणाला देऊन टाकल्या जायची? कुळ कायदा. त्याला मराठवाड्यामध्ये जमिनीला कुळ लागणे म्हणतात पहा. कुळ कायद्यामध्ये जर एकदा जमीन गेली की मग ती परमनंटली त्या कुळांना जाणार, कुळच त्याचं मालक असणार, त्याच्या नावाने सातबारा तयार होणार. त्याला भोगवटदार वर्ग 2 म्हणतात, म्हणजे त्याचे जे सातबारे असतात त्यात भोगवटदार वर्ग 2. तो विकू शकत नाही जमीन, पण त्याच्यातून तो काय करू शकतो? उत्पन्न घेऊ शकतो. आणि जर त्याला विकायची असेल, जो विकत घेणार आहे त्याला दुसरीकडे जमीन विकत घेऊन द्यावी लागते. आलं लक्षात? याला लँड सेलिंग ॲक्ट म्हणतात. सो कमाल भूधारणा
मर्यादा, त्याला कायदा असं म्हणतात, म्हणजे त्यापेक्षा जर जास्त जमिनी असेल तर त्या काढून घेतल्या जातात जमीनदाराकडून आणि सामान्य शेतकऱ्याला त्या दिल्या जातात. म्हणून हे जे दोन आहे, कुळ पद्धती सुधारणा, जमीन धारणेवर कमाल मर्यादा निश्चित करणे, सो हे दोन्ही विधानं बरोबर आहे. भूधारणांचे एकत्रीकरण, त्याला आपण कन्सोलिडेशन म्हणतो. सो कन्सोलिडेशन ऑफ लँड होल्डिंग्स हे देखील आहे की जमीन जी आहे सो त्याचं कन्सोलिडेशन करायचं आणि त्यामध्ये जास्तीत जास्त यंत्रांचा, आधुनिक पद्धतींचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं. सो चारही याच्यामध्ये बरोबर आहे, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व असायला पाहिजे. पुढे जाऊया आपण. अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण? 2001मध्ये ही योजना सुरू झाली होती, अन्नपूर्णा योजना. बघा 1995मध्ये ओल्ड एज पेन्शन स्कीम आली होती, तिला इंदिरा गांधीचं नाव देण्यात आलं, इंदिरा गांधी ओल्ड एज पेन्शन स्कीम. आधी 300 रुपये भेटायचे बा त्याच्यामध्ये महिन्याला, डेली 10 रुपये, महिन्याचे 300 रुपये. मग आता असे अनेक म्हातारे होते जे ह्या स्कीममध्ये येत नव्हते, त्याला नॅशनल सोशल सिक्युरिटी स्कीम म्हणतात, म्हणजे त्याला NSSS म्हणतात, म्हणजे त्याला नॅशनल सोशल सर्व्हिस सिक्युरिटी स्कीम म्हणतात त्याला. त्याच्या अंतर्गत ही एक होती पहा, इंदिरा गांधी ओल्ड एज पेन्शन स्कीम. मग जे लोक त्या इंदिरा गांधी ओल्ड एज पेन्शन स्कीममध्ये येत नव्हते, म्हणजे इलिजिबल होते पण भेटत नव्हतं त्यांना पेन्शन, सो त्यांना महिन्याला 10 किलो धान्य देण्यासाठी ही योजना आलेली होती, अन्नपूर्णा योजना. पुढे जाऊया आपण. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक. तसंही तुम्हाला म्हणजे जे मोठं आहे सो ते समजून तुम्ही हेच उत्तर मारलं असणार. ज्या पोरांना अन्नपूर्णा योजना काय आहे माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतोय, त्यांनी हेच मारलं असणार म्हणजे लॉजिकली. पुढे जाऊया आपण. संतुलित वृद्धीच्या दराचा उद्देश. आता ॲक्च्युली संतुलित वृद्धीमध्ये हे जवळपास चारही विधानं येतात, पण ॲक्च्युली हे बघा, नैसर्गिक साधन संपत्तीची वृद्धी आणि उत्पन्नातील वृद्धी यांच्यातील समानता. ॲक्च्युली हे जे आहे हेच तुम्हाला इथं दिसते, नैसर्गिक साधन संपत्ती वृद्धी यांच्यातील समानता आणि उत्पन्नातील वृद्धीची समानता. म्हणजे हे तुमचं उत्तर येणार नाही, ह्याच्यापेक्षा हे अधिक समावेशक आहे, एक अधिक समावेशक आहे. आता उत्पन्नातील वृद्धी दर, लोकसंख्येतील वृद्धी दर, नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर, त्याच्यानंतर लोकसंख्या वृद्धी दर. सो आता हे जे आहे तर मला असं वैयक्तिकली वाटते आहे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असलं पाहिजे. आता मी त्याला जास्ती लॉजिक देऊ शकत नाही कारण हे मोर कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे. सो यामध्ये उत्पन्न पण आहे, उत्पादन पण आहे, नैसर्गिक साधन संपत्ती पण आहे. सो त्याच्यामुळं आपण त्याला संतुलित वृद्धी दराचा उद्देश त्या ठिकाणी हा असतो. सो हे कॉम्प्रेहेन्सिव्ह असल्यामुळं मला असं वाटतं एक आयोग वेगळं पण उत्तर देऊ शकते कदाचित. सो उत्तर मला असं वाटते की 1 असायला पाहिजे. पुढे जाऊया. 1991 पासून, जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. यातील अधिक महत्त्वाचे आहेत. आता त्याच्यात वेगवेगळे उपाय दिलेले आहे. व्यापार व भांडवली प्रवाह सुधारणा, हो, होलिस्टिक अप्रोच ठेवायचा. औद्योगिक विनियंत्रण बरोबर आहे. निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योगाची सुधारणा बरोबर आहे. वित्तीय क्षेत्र सुधारणा सगळंच बरोबर आहे याच्यामध्ये, येतं लक्षात. पण ह्यांनी काय म्हटलेलं आहे? पुरवठा बाजू सुधारण्यासाठी. आता वित्तीय क्षेत्र सुधारणा हे पुरवठा बाजूत येतात का? पुरवठा बाजू म्हणजे काय म्हणतात त्याला? सो पुरवठा 2 असतात पहा, एक डिमांड असते आणि एक सप्लाय असतो. ज्या इंडस्ट्रीयल साईड आहे त्याला सप्लाय साईड म्हणतात आणि पब्लिक जे असते, आता पब्लिक डिमांड केव्हा वाढते? लोकांच्या हातात पैसा आल्यावर. आता हे जे वित्तीय क्षेत्र सुधारणा आहे सो हे केल्यामुळं लोकांच्या हातातला पैसा पण वाढणार आहे आणि दुसरं म्हणजे इंडस्ट्रीला पण सप्लाय साईडचाच तो भाग आहे. वित्तीय क्षेत्र सुधारणा केल्यामुळं सो त्या ठिकाणी उद्योगांना पण पैसा मिळणार आहे, म्हणून आपण त्याला सप्लाय साईड म्हणू शकतो. निर्गुंतवणूक तर सप्लाय साईडमध्येच आहे. औद्योगिक विनियंत्रण सप्लाय साईडमध्येच आहे. व्यापार आणि भांडवलाचा प्रवाह सुधारणा हे पण सप्लाय साईडमध्येच आहे. सो त्यामुळं अबकडं वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहे. तसे आपण ह्याला होलिस्टिक अप्रोच ठेवून सगळं त्या ठिकाणी बरोबर आहे. विविध योजना दस्तावेजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलप्रमाणे दिसून येतात. आर्थिक वृद्धी, आत्मनिर्भरता, हो आहे. बेकारी निर्मूलन, उत्पन्न विषमतेत घट, बरोबर आहे. होलिस्टिक अप्रोच, गरिबी निर्मूलन व आधुनिकीकरण, बरोबर आहे. समावेशक आणि शाश्वत वृद्धी सगळंच बरोबर आहे. म्हणजे ऑल ऑफ द अबकडं त्या ठिकाणी बरोबर येणार. पुढे जाऊया आपण. योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते. नियोजन आयोग, आकडेवारी, उद्दिष्टे. सो हे थोडं बाजूला ठेवू, पण सगळ्या ह्याच्यात अ दिलेलं आहे. ह्याच्यात पण अ आहे, ह्याच्यात पण अ आहे, ह्याच्यात पण म्हणजे आपल्याला बरोबरच म्हणावं लागेल. लक्ष्य आणि अग्रक्रम निश्चिती, संसाधन संकलन, बरोबर आहे. अभ्रष्ट कार्यक्षम प्रशासन, योग्य विकास धोरण, बरोबर आहे. हे कशासाठी? योजनेची निर्मिती आणि यशासाठी. प्रशासन काटकसर आणि शिक्षणाचा पाया, हो, हे पण पाहिजे. म्हणजे अबकडं सगळंच पाहिजे. म्हणजे ह्याही प्रश्नाला त्या ठिकाणी होलिस्टिक अप्रोचच लागू होतो. सो हे होतं तुमच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण. कशाच्या? इकॉनॉमिक्सच्या. एकदम सोपे प्रश्न होते. सो हे होतं इकॉनॉमिक्सचं. आता बाकीचे जे स्पष्टीकरण आहे सो वेगवेगळ्या फॅकल्टीज तुमच्या ते कंडक्ट करतील म्हणजे. सो भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. आजचं लेक्चर कसं वाटलं तुम्हाला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.